नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा सन 2026 इयत्ता 4थी पेपर 1 मराठी व गणित याची आज प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. पहा, याला वेळ होता 12 ते 1:30 म्हणजे 1:30 वाजेपर्यंत. प्रश्न 75 गुण 150. पहिला विभाग आहे विभाग मराठी. प्रश्न 25 गुण 50. पहा, पहिला प्रश्न आहे, समाजाची सेवा करणारा हा शब्द समूहासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? पहा, समाजासाठी सेवा करणारा म्हणजे समाज सेवक. पहा इथं समाज सेवक पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातून एकवचनी शब्दांचा गट निवडा. पहा इथं काटे, फाटे, शिते, रस्ते हे अनेक वचन आहे. घरटे, खेळणे, मडके, गाणे हे सगळे एकवचनी शब्द आहेत. घरटे एक असेल तरी आपण त्याला घरटे म्हणतो. खेळणी एकच असली तरी खेळणे म्हणतो. मडक एक असले तर मडके म्हणतो. एकच गाणं असेल तरी आपण गाणेच म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न तिसरा आहे, सोबतच्या चौकटीतील अक्षरापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार होते. त्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. पहा, म्हण तयार होते त्याचा अर्थ आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे. पहा, या शब्दापासून म्हण तयार होईल, अंथरुण पाहून, अंथरुण पाहून पाय पसरावे. अंथरुण पाहून पाय पसरावे याचा अर्थ होतो ऐपतीच्या मानाने खर्च करावा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे, प्राणी व त्याचा निवारा याची योग्य जोडी असलेला पर्याय शोधा. पहा, उंट, तबेला, सिंह, ढोली, कोंबडी, खुराडे, कासव, बीळ याच्यामध्ये फक्त योग्य जोडी असलेला पर्याय शोधायला सांगितलाय. तर कोंबडी, खुराडे फक्त क हे बरोबर आहे. पहा, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. फक्त क, कोंबडी, खुराडे. पुढचा आहे प्रश्न 5वा, खालील वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर करता येईल? खो खो खेळताना मार लागला तरीही मुले पर्वा न करणे. म्हणजे खो खो खेळताना मार लागला तरी मुलांनी पर्वा केली नाही, त्याची चिंता त्यांनी केली नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 6वा आहे, खालील पर्यायातून योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य शोधा. पहिला आहे, झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. दुसरा आहे, पावसामुळे नदी, तलाव, धरणे आणि विहिरी भरतात. अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. ड आहे, फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला तर इतर सजीवांचे काय होईल? पहा इथे ब आणि क हे दोनच योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये फक्त ब आणि क योग्य. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा, खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा. 60 वर्ष साठी महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव आणि 25 वर्ष रौप्य महोत्सव. चुकीची जोडी कोणती आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 1, 60 वर्ष साठी महोत्सव. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8, पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? पाणी खूप थंड केले की लगेच बर्फ होतो.
याच्यामध्ये पाणी आणि बर्फ हे दोन नामे आलेली आहेत पहा. आणि थंड हे विशेषण आहे. 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायात समुद्र या शब्दाचे दोन समानार्थी शब्द आलेत? समुद्राचे समानार्थी शब्द आहे पयोधी आणि रत्नाकर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे, चौकटीतील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास मादी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द तयार होईल? मादीच्या विरुद्ध लिंगी होईल नर. मग न आणि र म्हणजे 4 नंबरचा अक्षर आणि 2 नंबरचा. 4 चौथ्या आणि न र म्हणजे 1 2 3 4 चौथ्या दुसऱ्या. मादी या विरुद्ध आणि मादी आणि नर. नर हे 1 2 3 कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यात? 1 2 3 4 म्हणजे 4 नंबर आणि 2 नंबर चा पर्याय पहिल्या व तिसऱ्या. पहिल्या आणि तिसऱ्या होणार नाही. पहिल्या व दुसऱ्या. पहिल्या आणि दुसऱ्या. गर होणार नाही. दुसरं आणि तिसरं. दुसरं आणि तिसऱ्या. र होणार नाही. चौथ्या आणि पहिल्या असं हे याचं उत्तर जरा विसंगत आहे. चौथा आणि दुसरा पाहिजे होता इथं. न र मादीच्या विरुद्ध लिंगी शब्द आहे न र. पहिला आणि दुसरा इथे पाहिजे. पहिला आणि दुसरा शब्द. चौथा आणि दुसरा शब्द न र. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 11 साठी आहे. 11 व 12 साठी सूचना. खालील उत्तरे वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. भारतात शेतीशी संबंधित अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी एका सणाच्या दिवशी शेतकरी बैलाची पूजा करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. पोळा हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण पोळा, बैलपोळा, बेंदूर या नावाने ओळखला जातो. हा सण श्रावण महिन्यात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येतो. गोव्यामध्ये हा सण दिवाळीच्या पाडव्याला साजरा करतात. दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी या सणाला मट्टू पोंगल म्हणतात. तो जानेवारी मध्ये पिकाच्या कापणीच्या वेळी साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी बैलांना कामाला लावत नाहीत. बैलांना अंघोळ घालून त्यांना रंगवून शिंगांना बेगड, गळ्यात कवड्यांच्या माळा घालून पायात घुंगर माळा बांधतात. बैलांची मिरवणूक काढली जाते. शेतीमध्ये बैलांचे योगदान मोठे असल्याने बैलांची पूजा करतात, नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद सर्वांना वाटतात. असा हा उतारा आहे. त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे. 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात बैलांची पूजा करणारा सण कोणत्या नावाने ओळखला जातो? महाराष्ट्रात बैलांची पूजा करणारा सण हा सण पोळा, बैलपोळा, बेंदूर, बैलपोळा, पोळा कोणत्या नावाने ओळखला जात नाही. बैलपोळा, बेंदूर, पोळा याने नावाने ओळखला जातो. मट्टू पोंगल हे आपल्या महाराष्ट्रात या नावाने ओळखला जात नाही. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 12वा प्रश्न आहे, वरील उतार्यासंबंधी एकूण किती विधाने योग्य आहेत? पहा, बेंदूर या सणाच्या दिवशी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. हे बरोबर आहे. महाराष्ट्रात बैलपोळा हा सण चैत्र पाडव्याला साजरा करतात. हे वाक्य चुकीचं आहे. पोळा या सणाच्या दिवशी शेतकरी बैलांना दिवसभर कामात जुंपून संध्याकाळी मिरवणूक करतात. हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त 1 नंबरचं वाक्य बरोबर आहे. किती विधाने बरोबर आहे? तर 1 विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. 13वा प्रश्न, खालील वाक्यात अधोरेखित शब्दासाठी मराठी भाषेत वापरला जाणारा योग्य इंग्रजी शब्द शोधा. व्यापारातील हिशोब ठेवण्यासाठी शालिनीने संगणकाची आज्ञावली तयार केली. सॉफ्टवेअर, सॅटेलाइट, हार्डवेअर, टेक्नॉलॉजी. सॉफ्टवेअर आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअर तयार केलं. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे.
प्रश्न 14 व 15 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. मऊ मऊ मेंढी दुलईची, लोकर तिची ग मलईची, लुबू लुबू गवतात बागडते, वाऱ्याच्या शेतात हुंदडते. झुळझुळ झऱ्याचं पाणी पिते, बेंबे सुरात गाणी गाते, गळ्यात घालून बसते हात, तिचे गाणे माझ्या गळ्यात. मऊ मऊ टिपक्यांचे दाटी कळप, वेळ ही जाई झप झप झप. पहा, 14वा प्रश्न आहे, कवितेतील प्राणी खालीलपैकी कोणती कृती करत नाही? मऊ बेबेसुरात गाणे गाते गाते लुबू लुबू गवतात बागडते, बरोबर आहे. झुळझुळ झऱ्याचे पाणी पिते, बरोबर आहे. मऊ मऊ ठिपक्यांच्या लोकरीत झोपत नाही, पर्याय क्रमांक 3. पुढे आहे, वरील कवितेत ज्या प्राण्याचा उल्लेख आला आहे त्या प्राण्यात अनुक्रमे पिल्लूदर्शक व समूहदर्शक शब्द पर्यायातून शोधा. पिल्लूदर्शक शब्द आहे मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरू, आणि तो ज्याच्यात एकत्र राहतो त्याला म्हणतात कळप, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 16वा आहे, खालील पर्यायातील अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. असंतुष्ट, अत्यंत, अत्यल्प हे शुद्ध शब्द आहेत, परंतु अस्वस्थ हा अशुद्ध शब्द आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न 17 व 18 साठी सूचना. खालील जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. सोबतच्या जाहिरातीमध्ये योगासन वर्ग कोणत्या वयोगटासाठी आहे? 10 ते 18 वयोगटासाठी आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 18वा प्रश्न, सोबतच्या जाहिरातीत प्रारंभ योग शिक्षण केंद्रासंबंधी चुकीचा पर्याय शोधा. आरंभ योग शिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यात आहे. पाहिजे पालघर जिल्ह्यातच आहे. योगासन वर्गाचे आयोजन दिवाळी सुट्टीत करण्यात आले. दिवाळी सुट्टीत करण्यात आले आहे. कधी आहे हे? योगासन वर्ग. योगासन वर्गात प्राणायाम व आहार मार्गदर्शन केले जाणार आहे, बरोबर, हे केले जाणार आहे. पुढे आहे, योगासन वर्गात प्रथम नाव नोंदणी करून आपल्या स्वतःच्या योगा मॅटसह उपस्थित राहावे. योगा मॅटसह उपस्थित राहावे हे पण बरोबर आहे, परंतु दिवाळीच्या सुट्टीत त्याचं आयोजन केलेले हे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 2. 19वा प्रश्न आहे, पुढील अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द शोधा. ठेंगू किंवा बुटका माणूस, वामन मूर्ती, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 20वा प्रश्न, खालील वाक्यात अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाचा शब्दाचा पर्याय शोधा. चपला पाहून मी एकदम दचकले, केवढा तो प्रकाश. चपला, चपला म्हणजे वीज, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 21 ते 23 साठी सूचना. खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. बॅडमिंटन खेळून आल्यावर लीना व तिची मैत्रीण मीना वर्गात आल्या. मीनाची संघात निवड झाली नाही म्हणून ती दुःखी होती. लीना, तू जिंकलीस याचा मला आनंद आहे. मी तुझ्या विजयामुळे खुश आहे. लीना, मग तू अशी दुःखी का आहेस? मीना, अगं मीना, तुला माहित आहे का, संघात खरं तर माझी निवड व्हायला हवी होती. मीना, चांगलं झालं, तू नेहमी जिंकावंस अशीच माझी इच्छा आहे. मला नाही वाटत की तू कधी हारशील. रेहाना, अभिनंदन लीना, पण फाजील आत्मविश्वास बाळगू नकोस. असाच नियमित सराव करीत राहा. क्रीडा शिक्षक व वर्ग शिक्षक हे दोघेही मुलींचा संवाद शांतपणे ऐकत होते. संवादात एकूण कोठे व किती व्यक्तीमध्ये झाला? कुठं झालाय हा? हे काय सांगितले? वरील संवाद कोठे व किती व्यक्तीमध्ये झाला? पहा, हा संवाद झालाय वर्गात, आणि लीना, मीना, रेहाना अशा ह्या 4 वर्गात झालाय आणि 4 जणांमध्ये झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बॅडमिंटनच्या खेळात कोण जिंकले होते? पहा, बॅडमिंटनच्या खेळात लीना जिंकलेली होती. पहा, व 23वा प्रश्न आहे, वरील संवादावरून आपल्याला कोणता बोध होतो? फाजील आत्मविश्वास न बाळगता नियमित सराव करावा, पर्याय क्रमांक 4. 24वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी शोधा. उत्साही, काळजी, चिंता, मंजूळ, कर्कश, शिक्षा,
बक्षीस. चुकीची जोडी आहे काळजी आणि चिंता. 25वा प्रश्न आहे, खालीलपैकी वर्तमान काळी वाक्याचा पर्याय शोधा. पहा इथे आहे, उद्या परिपाठ असल्याने मीना सकाळीच गोष्ट वाचत आहे. आता मुले काल सहलीवरून आल्यामुळे थकून गेली. काल झालेली गोष्ट आहे ती. भूतकाळ. मंगेश सायंकाळी समुद्रकिनारी मावळता सूर्य पाहत आहे. म्हणजे तो आता सूर्य पाहत आहे, म्हणजे हे आत्ताचं वाक्य आहे. वर्तमान काळ. परवा बाबा आणि काल काका कोल्हापूरला जाणार आहेत. म्हणजे भविष्य काळातलं वाक्य आहे. म्हणजे अ आणि क चे वर्तमान काळातले वाक्य आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर. विभाग 2 गणित. प्रश्न 50 गुण 100. पहा 26वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? सोबतच्या आकृतीत एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 27वा प्रश्न आहे, 55,555. 55,555 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिणार? अशी पर्याय क्रमांक 3 प्रमाणे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंकामध्ये आपण लिहिणार आहे, ती अशी लिहिणार आहे. पुढे आहे 28वा प्रश्न, एका आयताकृती बागेची लांबी 20 मीटर व रुंदी 10 मीटर आहे. त्या बागेला 5 पदरी कुंपण घालायचे तर एकूण किती मीटर तार लागेल? पहा इथं आयताची आपल्याला परिमिती काढायची आहे. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. मग इथे 2 गुणिले लांबी आहे 20 आणि रुंदी आहे 10. मग इथं 2 गुणिले 10, 20 अधिक 10 झाले 30. हे 2 गुणिले 2 30, 0, 3 दुणे 32, 6 म्हणजे 60 आली त्याची परिमिती. आणि मग एक फेरा म्हणजे परिमिती 1 आणि असे किती फेरे मारायचे? 5. मग 60 गुणिले 5 हा 0 मांडून घेतला. 6 पंचे 30, 300 मीटर आपल्याला तार लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 50 येणार नाही? पहा ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. 50 5 गुणिले 10 अधिक 0. कंसातल्या आधी आपण कंस सोडून घेऊ. 50 वजा 5 गुणिले 10 50 अधिक 0. 50 मधून 50 घे 0, 0 अधिक 0, 0 उत्तर आलेलं आहे. दुसरं आहे, म्हणजे 50 उत्तर आलं नाही. पुढचं आहे 5 5 25 आणि हे 5 5 25 अधिक 50. 25 मधून 25 गेले 0 अधिक 50. 0 मध्ये 50 मिळवले राहिले 50. 50 आले. पुढची पदावली आहे ही 7 7 5 35 अधिक 25 ला 5 ने भागलं तर 5 5 25 वजा 4. मग 35 अधिक 5 40 वजा 4 उत्तर आलं 7 49 अधिक 5 वजा 4. मग 5 मधून 4 गेले 1, 49 अधिक 1 50 उत्तर आलं याचं पण. 3 नंबरची पदावली आहे ही 98 9 गुणिले 8 वजा 22 अधिक 0 अधिक 7 म्हणजे 9 8 72 वजा 22 अधिक 0 मध्ये 7 मिळवले राहिले 7. मग 72 मधून 22 गेले 0, 50 अधिक 0 गुणिले 7 म्हणजे हे 0. 50 मध्ये 0 गेले राहिले 50. म्हणजे फक्त 1 नंबरच्या पदावलीचं उत्तर 50 येत नाही. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा इथं 1 ते 100 संख्यामध्ये 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? एक ते पहा याच्यामध्ये
10 मधून 99 पर्यंत 90 संख्या 2 अंकी संख्या आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 31वा प्रश्न आहे. 26 जानेवारी 2026 रोजी सोमवार होता, तर त्याच महिन्यात खाली कोणते वार 5 वेळा येतील? 26 जानेवारी 2026 रोजी सोमवार होता, तर त्याच्या आधी मग गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रोजी या 5 वारी हे 5 वार 5 वेळा 3 वार 5 वेळा येणार आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 32वा प्रश्न आहे. खालील आकृतीमध्ये छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवणार? छायांकित न केलेला भाग सांगितलाय. मग छायांकित न केलेला भाग आहेत 1, 2, 3 आणि 3 आणि एकूण भाग आहेत 8. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 33वा प्रश्न आहे. एका फर्निचर दुकानातून गजानन हे 12,500 रुपयाची खुर्ची, 12,500 म्हणजे 12,500 व 8,500 रुपयाचा ऑफिस टेबल, 8,500 8,000चा ऑफिस टेबल मग झाले 0 0 0 0 5 5 10 हातच्याला 1 10 हातच्याला 1 2 म्हणजे 20,000 रुपये झाले आणि दुकानदाराला 25,000 रुपये दिले त्याने. हे 20,000 वजा झाले तर त्याच्याजवळ राहतील फक्त 5 आणि 5 10 10 पहा 8,500 रुपयाचं 12,000 पहा इथे 12,500 रुपयाची त्याने 12,500 म्हणजे 12,250 रुपयाची खुर्ची खरेदी केली. 8,500 रुपयाचा ऑफिस टेबल त्याने 8,500 रुपये म्हणजे 8,500 म्हणजे 8,500 रुपयाचं टेबल खरेदी केला. तर एकूण खरेदी त्यांनी केली 20,750 आणि त्याने दुकानदाराला दिली 25,000. 25,000तून 20,750 वजा केले तर शिल्लक राहतात 4,250 रुपये. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 34वा प्रश्न आहे. खालील दिलेल्या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. 77,707. 77,000 काय विचारले त्यांनी? 77,707. 7 शतक आणि 7 एकक, 707 म्हणजे दशक घरात 0 आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा आहे. खालील आकृतीबंधाचे निरीक्षण करा व रिकाम्या जागी येणारे योग्य पर्याय शोधून आकृतीबंध पूर्ण करा. इथं 2 कोण, इकडं कोण, इकडं बाण, इकडं बाण, इकडं बाण आहे, इकडं बाण नाही म्हणजे इकडचा बाण 1 नंबर, परत इकडं तोंड करणारा बाण दुसरा म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. 36वा प्रश्न आहे. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात स्टार, त्रिकोण, चौकोनाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? पहा इथे तर आपण स्टारच्या जागी या जागी 3 हे 3 आणि त्रिकोणाच्या जागी 6 असे मांडले आणि चौकोनाच्या जागी 1, तर उत्तर आलं 6 आणि 3 9 1 10. ह्याच्याला 1 आणि इथे 0 राहिलं, हे बरोबर आहे. 3 आणि 6 9 1 10 आणि 1 11. 1 चौकोनाची किंमत आहे 1 बरोबर आहे. हाताला 1, तर 6 आणि 3 9 1 10 आणि 1 11 हाताला 1 म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पहा पुढं 37. कोण MLN हा लघुकोण आहे तर त्याचे माप पुढील पैकी कोणते असू शकते? पहा 0 पेक्षा जास्त पण 90 पेक्षा कमी म्हणजे लघुकोण. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 38वा प्रश्न आहे. 48,589 या संख्येतील 8 या संख्याच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 8 हा पहिला 8 हा हजाराच्या घरात आहे मग त्याची किंमत आहे 8,000. दुसरा 8 हा दशकाच्या घरात आहे, तिची किंमत आहे 80. मग 8,080 त्याची आणि किमतीची बेरीज येईल 8,080. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 39वा प्रश्न आहे. 3,000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 120 व बाकी 0 येईल? 3,000 या संख्येला
25 ने भागले असता 25 एक 25, राहिले 5, वरून घेतला 0, 25 दुने 50, परत वरून घेतला 0, शून्याचा भाग गेला, बाकी 0 आली आणि भागाकार आला 120, म्हणजे 25 ने भागितलं तर बाकी 0 येईल. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 40 रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 41वा प्रश्न खालीलपैकी असममित आकृती कोणती? खालीलपैकी असममित आकृती अ, ब आणि ड आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 42वा प्रश्न आहे खालीलपैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? पहा इथे हे गुणाकार 10 ने गुणायचंय म्हणजे फक्त आपल्याला एक शून्य वाढणार आहे, म्हणजे हा गुणाकार बरोबर आहे. 6 6 7 36, 7 3, तर 6 0 0 नी तर 3 हवा होता, म्हणजे हा गुणाकार चुकलेला आहे. पुढे आहे 22, 200 ला 22 ने गुणायचं, 2 शून्य ठेवून घेतले, 22 गुणे 2 44, म्हणजे हा गुणाकार पण बरोबर आहे. 500 गुणिले 0 इथं 0 यायला पाहिजे, हा गुणाकार चुकीचा आहे. 99 9 9 0 0 99 81, पहा इथे 99 गुणिले 9 आणि हा 0 मांडून घेतला, 9 9 81, हाताला 8, 9 9 81, 82 83 84 85 86 87 88 आणि 89, म्हणजे हा पण गुणाकार चुकलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक फक्त अ आणि क हा गुणाकार बरोबर आहे. दोनच गुणाकार बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 43 व 44 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध फळांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिली आहे. यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. पहा एक चित्र म्हणजे 10 शेतकरी असं याची इथं ही तालिका दिलेली आहे. पहा सीताफळ उत्पादन शेतकऱ्यापेक्षा केळी उत्पादन शेतकरी संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे? सीताफळ उत्पन्न करणारे शेतकरी किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 चित्र आहेत, म्हणजे एका चित्राला 10 शेतकरी, मग 80 शेतकरी आहेत. आणि केळी उत्पादन 10 20 30 40 50, म्हणजे 5 आहेत चित्र, म्हणजे 50 आणि हे 80 म्हटल्या 50 30 ने जास्त आहेत सीताफळ उत्पन्न करणारे शेतकरी. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पेक्षा केळी उत्पन्न कितीने कमी आहे? केळी उत्पन्न विचारले, केळीचं हे कमी आहे, म्हणजे 30 ने कमी आहे, जास्त नाही. केळी ही सीताफळपेक्षा कमी आहे, म्हणजे 30 ने कमी आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 44वा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याने 3 क्विंटल फळे निर्यात केली तर एकूण किती क्विंटल माल निर्यात होईल? पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 24 25 26 27 28 29 30 शेतकरी आहेत. एका शेतकऱ्याला 10 म्हणजे 300 शेतकरी झाले आणि प्रत्येकाने 3 क्विंटल फळे निर्यात केली. 0 0 देऊन घेतले, 3 त्रिक 9, 900 क्विंटल माल निर्यात होईल. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 45वा प्रश्न इष्टिका चित्रे या कृती संबंधी चुकीचा पर्याय शोधा. तो आहे 12 शिरोबिंदू 10 पृष्ठे समान लांबीचे असतात. हे वाक्य चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. पहा पुढे 46वा प्रश्न आहे 43,218 या संख्येपेक्षा 100 ने कमी असणारी संख्या अक्षरात कशी लिहिणार? कमी 100 ने कमी म्हणजे शतक घरात 1 कमी करायचा, म्हणजे तिथं 2 येतं, तिथं 1 कमी करायचा आहे, म्हणजे 2चा होईल. 100 ने कमी म्हटल्यावर 1, 43,118. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 47वा प्रश्न आहे या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येची दुप्पट किती? पहा चढता क्रम म्हणजे लहान्याकडून मोठ्याकडे. पहिल्यांदा आपल्याला लहान संख्या पाहावी लागेल. 2002 1 आणि 2002. दुसऱ्या संख्येची दुप्पट विचारली, 2000 ची दुप्पट 4040. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 48वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ने निषेध भाग जाईल? खालीलपैकी 5 सहस्र म्हणजे 5000. 5000 ला 5 ने निषेध भाग जाईल. 5 दशक 50 दशक म्हणजे 1 दशक म्हणजे 10.
10 म्हणजे 50. 500 याला पण निषेध भाग जाईल. याला पण 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5 म्हणजे याला पण भाग पूर्ण जाईल. सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4 येईल. पुढे आहे 49वा प्रश्न आहे. 5745 5745 वजा 7778 बरोबर किती? 5 मधून 8 जात नाही. 5वर काट मारली, वरती लिहिला. शेजारच्या घरातून एक हातचा घेतला. इथं 4 होते, इथं 3च राहिले. 3 मधून 7 जात नाही. तर शेजारच्या घरातून एक हातचा घेतला. इथं 6 झाले. 6 मधून 7 जात नाही. परत इथं हातचा घेतला, हे वरती मांडले. इथं राहिले 4. मग आता 15 मधून 8 गेले, किती राहिले? 7. 13 मधून 7 गेले. 13 मधून 7 गेले, राहिले 6. 6 मधून 7 गेले. 16 मधून 7 गेले. 8 9 10 16. 16 इथे राहिले 9 आणि हे 4967 उत्तर आलं. 4967. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 50वा प्रश्न आहे. हे अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी होणार कोणती सम संख्या तयार होईल? सम संख्या तयार करायची म्हणजे सम संख्येच्या एकक घरात 2 4 6 हे अंक यायला हवेत. आपल्याला मोठ्यात मोठी सम संख्या तयार करायची आहे. मोठ्यात मोठी म्हणजे मोठ्या अंकापासून सुरुवात होणार आहे. 5 नंतर 4 नंतर 3 नंतर 1 आणि 2 शेवटी ठेवावा लागणार आहे, कारण आपल्याला सम संख्या तयार करायची. 54,312. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 51वा प्रश्न आहे. खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? चौकोनाला 4 बाजू 4 शिरोबिंदू असतात, बरोबर आहे. चौरसाला 4ही बाजूंची लांबी समान असते, बरोबर आहे. चौरसाचे 4ही कोन काटकोन असतात, बरोबर आहे. आयताचा फक्त 3 बाजूंची लांबी समान असते, हे चुकीचं आहे. 4 बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला चौकोन म्हणतात, हे पण बरोबर आहे. मग किती विधाने बरोबर आहेत? 1 2 3 आणि 4 विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 52. खालीलपैकी कोणत्या आकृती पर्यायातील आकृतीपासून घन तयार होईल? पहा. पुढे आहे अ आणि ब. आपलं ब आणि क या अ आणि ब हा फोल्ड केला तर हा घन तयार होईल. हा फोल्ड केला तर हा घन तयार होणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 53वा प्रश्न आहे. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास शेवटच्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? पहा, ज्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यावेळेस आपण वरच्या संख्येवरूनच त्याचा उतरता क्रम लावत असतो. उतरता क्रम लावला सगळ्यात मोठी संख्या वरती येते, ती आहे 15. 1 2 8 7 आणि 6. शेवटचा अपूर्णांक 6/17. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे 54वा प्रश्न आहे. 1 ते 15 या संख्यामध्ये एकूण मूळ संख्या किती? 1 ते 15 मध्ये 3 5 7 9 11 आणि 13 अशा 6 मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. या तर 55 प्रश्न आहे. तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. पहा, हा अपूर्णांक 31 अंश 43 13 अंश 43 याच्यामध्ये 31 छेद समान आहेत. मग जी संख्या मोठी आहे तिच्याकडेच मोठं चिन्ह मगरीचं हे उघडलेलं तोंड येणार आहे. मग 31 ही मोठी आहे तर इकडं आपल्याला तिच्याकडे मोठ्या संख्येकडे तोंड करावं लागेल. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे 56. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा. किती मिनिटानंतर बरोबर 2:30 वाजतील? पहा, 12:30 वाजलेत. 1 तासाने 1:30 आणि 2 तासाने 2:30. 2 तास म्हणजे 120 मिनिटं. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 57वा प्रश्न आहे. खाली रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य संख्येचा पर्याय शोधा. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 58वा प्रश्न आहे. एका लाकडी खिडकीची उंची 1 मीटर 10 सेंटीमीटर प्रत्येकी 10 सेंटीमीटर अंतरावर आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती? 1 मीटर
1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि हे वरचे 10 म्हणजे हे झाले 110 सेंटीमीटर आणि त्याला लावायचंय 110 सेंटीमीटरला 11 मीटरवर एक आडवं लोखंडी गज लावायचा आहे. मग 11 एका 11 11 10 110 10 तर गजांची संख्या किती? प्रत्येकी 11 मीटरवर एक गज लावायचा आहे. तर मग पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढे आहे 59वा प्रश्न. खालील पर्यायातून विषम संख्येचा पर्याय शोधा. विषम संख्या आहे इथं 6 4 एका घरात 0 6 4 आहेत. ही सम संख्या आहे. इथं 5 आहे म्हणजे विषम संख्या आहे म्हणून ही संख्या पूर्ण विषम आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. खालील 60वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या वर्तुळास व्यास नाही? जी रेषा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला आपण जीवा म्हणतो. मग ह्या तिन्ही जीवा आहेत परंतु ही रेषा ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेली नाही म्हणून ही जीवा ही केंद्रबिंदूतून जाते तेव्हा तिला व्यास म्हणतात परंतु ही जीवा ही हा व्यास नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 61वा प्रश्न आहे. खालील पर्यायातून छायांकित भाग दर्शविण्यासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 1/2 बरोबर आहे. 1/4 बरोबर आहे. एक रंगवलेले 5 आहे. एकूण 10 आहेत. मग 5 × 5 = 10 हे बरोबर आहे परंतु 4 पैकी 3 रंगवलेली तर एकच दिलाय म्हणजे ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 62वा प्रश्न. खाली दिलेल्या पर्यायात कोणत्या भागाकाराचे उत्तर योग्य आहे? पहा खाली दिलेल्या पर्यायात 11 पहा इथे 333 भागिले 11 11 इथे 11 11 3 33 आणि खाली राहिला 11 3 0 33 उत्तर येणार नाही. 11 1 11 11 3 33 खाली राहिले 3 वरून घेतला 0 म्हणजे उत्तर 33 येणार नाही. हे चुकलेलं आहे. पुढे आहे इथं 404 भागिले 4 4 1 4 0 आणि 1 हे बरोबर आहे. पुढे आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. योग्य उत्तर विचारले ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 62वा प्रश्न आहे. 29/3 या अंशाधिक अपूर्णांकाचे अपूर्णांकातील योग्य रूप कोणते? तर 9 त्रिक 27 28 29 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. 9 त्रिक 3 छेद आपल्याला 3 यायला पाहिजे. 9 त्रिक 27 28 29 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. खालीलपैकी 64वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संख्या 2 5 10 या तिन्ही संख्यांनी विभाज्य नाही? याच्यामध्ये ती आहे 95. ह्या तिन्ही संख्यांनी ती विभाज्य नाही. 65वा प्रश्न आहे. संहिताकडे 347 फुले आहेत. प्रत्येक हारात प्रत्येकी 15 फुले या प्रमाणे किती हार तयार होतील? किती फुले उरतील? पहा इथे फुले आहेत 347 भागिले 15. पहा इथे 15 दुने 30 खाली राहिले 4 वरून घेतले 7 15 त्रिक 45 2 फुले राहतील आणि 23 हार होतील. पहा 23 हार होतील आणि 2 फुले शिल्लक राहतील. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा 66वा प्रश्न आहे. या उदाहरणात चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा इथं समांतर चिन्ह आहे म्हणजे दोघांची बेरीज समान येणार. 9 7 16 11 आणि 5 16 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. कबीरने त्याच्याकडील 500 रुपये 100 रुपये व 50च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेस 20 रुपयाची नाणी मागितली तर त्याला 20 रुपयाची किती नाणी मिळतील? 50 500 आणि 100 आणि 50 झाले 500 600 650 आणि त्याच्या प्रत्येकी 2 नोटा आहेत म्हणजे 650 गुणिले 2
0,0,5,2, 10, 4 1 6 2 12 आणि 13, 1300 रुपये झाले. 1300 रुपयाच्या 20 रुपयाप्रमाणे मग 1300 आणि हे 20, शून्याला शून्य गेला, बेक बे बेसक 12 खा राहिले, बे पंचे 10 म्हणजे 65, 20 रुपयाच्या 65 नोटा त्यांना घेता येतील. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे 2 लिटर अधिक 50 मिलीलिटर बरोबर किती? 2 लिटर पूर्ण, 2 लिटरचे मिलीलिटर केले तर झाले 2000 मिलीलिटर आणि 500 वरचे 500 मिलीलिटर, 2500 मिलीलिटर म्हणजे 2.5 लिटर. पर्याय क्रमांक 2 आहे बरोबर. 69वा प्रश्न आहे. मध्यानंतर 12:15 सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 30 मिनिटे चालले तर नाटक किती वाजता संपले? 12:15 सुरू झाले, 3 तास, 12:15, 1 तास झाल्यावर 1:15, 2 तास झाल्यावर 2:15, 3 तास झाल्यावर 3:15 आणि 3 तास 15 मिनिटं आणि हे 30 म्हणजे 3:45 म्हणजेच 3:45 वाजले. 3:45 होतील म्हणजे 3:45. 70वा प्रश्न आहे. 1/9 या अपूर्णांकामध्ये 1/9 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा म्हणजे त्याची बेरीज 1 येईल. 1 येईल, याच्यासाठी 8 वेळा मिळवावं लागेल. मग वरती 9 होतील आणि खाली 9 होतील म्हणजे 9 1 9, उत्तर 1 येईल. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 71वा प्रश्न आहे. 5 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? 5 किलोग्रॅम बरोबर 5000 ग्रॅम. 72वा प्रश्न आहे. सन 2026 या वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षी महिन्यात शेवटच्या दिवशी कोणता वार येईल? पहा, याच्या महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे आहे शुक्रवारी. नंतर 7 दिवसांनी परत तो वार रिपीट होतो. 1 नंतर 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 तारखेला परत शुक्रवार येणार. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 तारखेला शुक्रवार येणार. 16, 17, 18, 19, 20, 21, 22 तारखेला शुक्रवार येणार आणि 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 तारखेला शुक्रवार येणार. मे महिना हा 31 दिवसांचा असतो. मग 31 नंतर 2 दिवस म्हणजे शुक्रवार येणार 29ला म्हणजे शनिवार आणि रविवार. शेवटचा दिवस येईल रविवारी. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 73वा प्रश्न. प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे 7 खोड रबर व प्रत्येकी 10 रुपयाप्रमाणे 10 पेन्सिली खरेदी केल्या. तिने दुकानदाराला 200 रुपयाची एक नोट दिल्यास दुकानदार किती रुपये परत देईल? 1 रुपयाला 1 खोड रबर म्हणजे 7 खोड रबरचे झाले 35 रुपये आणि 10 रुपयाला 1 पेन्सिल म्हणजे 10 पेन्सिलचे झाले 100 रुपये. मग 35 आणि 100 झाले 135 रुपये आणि मग तिने दुकानदाराला 200 रुपये दिले. तिने 200 रुपये दिले, त्याच्यामधून 135 गेले. मग इथे झाले 10 म्हणून एक इकडे हातचा गेला. इथे झाले 10 मधून 5 गेले, 5 9 मधून 3 गेले 6, इथं 1 राहिला, 1 मधून 1 गेला 0 म्हणजे 65 रुपये परत तिला मिळतील. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 74वा प्रश्न. इरफान दररोज सकाळी 2.5 किलोमीटर धावतो म्हणजे तो दररोज किती मीटर धावतो? 1 किलोमीटर म्हणजे 1000, तर 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा, 2चे झाले 2000 आणि अर्ध्याचे म्हणजे 1000 अर्धा म्हणजे 500 म्हणजे 2000 आणि 500 मीटर तो धावणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्यांचा गट कोणता? हा इथं 6 6 36, 5 5 25, 20 पंचे 6 6 36 आणि हा पर्याय क्रमांक 3 हा पूर्ण वर्ग संख्येचा गट आहे. पहा, पर्याय क्रमांक 3 100, 36 आणि 25. धन्यवाद.